जुन्नर शहराच्या असलेल्या पाणी प्रश्नासंदर्भात या ठिकाणी माझे सहकारी मित्र सिंह परदेशी, वैभवजी मठनकर, अरविंदजी पगार, त्याचप्रमाणे आमचे सहकारी दोन्ही भगिनी अंकिताताई गोसावी आणि सुवर्णाताई बनकर, हजराताई नंदा आणि सर्व शहरातील नागरिकांतर्फे आमचे शहर प्रमुख सुदर्शन खत्री आणि शहरातील सर्व आभार वृत्तांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा दिला गेला होता। त्याचं मुख्य कारण म्हणजे सगळं सांगायचं झालं तर आता दीपेजींनी सांगितलं की मी सकाळी इकडं मग त्याचं मेन मुख्य कारण मी मीडियासमोर जबाबदारीने सांगतो। तर कारण असं होतं की वेळोवेळी नगरपालिका प्रशासन काम करत असताना मी आणि मुख्याधिकारी इतर लोकांपेक्षा आमची जबाबदारी 1% ना जास्त प्रमाणामध्ये आहे। परंतु जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेला नगरसेवकांपर्यंत जेव्हा शहरातील नागरिक हक्कणी होतात की बाबा आपल्याकडे पाणी आलं नाहीये, काय प्रॉब्लेम आहे, नगरसेवक आमच्याकडे विचारणी याविषयी करतात तेव्हा त्यांना ही सगळी सिस्टीम एकंदरीत माहिती नसते की काय झालेलं आहे काय नाही ते माहिती असतं। परंतु हे कॉमन मॅनला सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती काहीच माहिती नसते की बाबा माहिती धोरणाचं पाणी सोडलेलं नाहीये, कुठला विभाग काय अडचणी करतोय आणि सर्व विभाग हा पूर्ण सगळं लोकांसमोर यायला हवं होतं। आणि प्रशासनाची असलेली जबाबदारी ही प्रशासनाची सर्व मंडळी, तहसील ऑफिस, एज्युकेशन ऑफिस, MSCB, पोलीस खातं ही सगळी मंडळी या ठिकाणी आता तिथून सगळे आम्हाला या उपोषणाला सामोरं जात आहे। खऱ्या अर्थाने शहरवासियांना पहिलं या ठिकाणी आव्हान असं विनंती करतो की परिस्थिती येणारी गंभीर होत जाणार आहे, कारण निसर्गाच्या आपल्या अवकृपा झालेले आहे। त्यामुळे पाण्याच्या थेंबाचा खऱ्या अर्थाने वापर करणं हे तुमचं आमचं सगळ्यात जबाबदार नागरिक या ठिकाणी काम आहे। टेक्निकली प्रॉब्लेम असे असतात, कधी कधी कुठेतरी कॉन्क्रीट करण्याचं काम चाललं असतं, कधी कुठं पाईपलाईन कुठे कधी मोटरमध्ये बिघाड होतं। हे प्रॉब्लेम जरी झाले तरी पण आज ही जी वेळ आलेली आहे कारण म्हणजे प्रशासनामधलं असलेलं मुख्यत्वे ही सर्व पाण्यात त्यांच्या असं एकमेकांमध्ये असलं कम्युनिकेशन नीट पद्धती नाहीये। एज्युकेशन विभागामध्ये जेव्हा आम्हाला हे या ठिकाणी मी महिला समोर सांगतो आम्हाला सहकार्य पण तेवढ्या पुढे कामामध्ये चांगल्या पद्धतीने मिळत असतं। उगाच कुणाची चुकीचे आरोप या ठिकाणी 100% करणार नाही, जे आहे ते आहे। परंतु हे जे दोन दुसरे प्रॉब्लेम प्रत्येक आमच्या शहरामध्ये व्हायला लागले मुळात एवढी वाईट वेळ आता तरी शहरावरती आलेली नाहीये। प्रत्येक विभागाने याची जबाबदारी पद्धतीने पार पाडली जी आता आमच्या नगरसेवकांच्या मुख्यत्वे करून ज्या मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी अशी होती की एज्युकेशन विभागामध्ये आम्हाला कम्युनिकेशन करण्यासाठी एक सक्षम अधिकारी द्या। या पूर्व काळामध्ये काय साहेबांशी नेहमी कॉन्टॅक्ट मध्ये असायचो, वेळोवेळी आम्हाला काही गोष्टी सहकार्य देखील करायचे। दुसरी गोष्ट आमची जी मागणी होती की जेवढं आम्ही शहराने पाणी उचललेलं आहे तेवढंच आमच्या पोठ्यामध्ये जाऊन द्यावं, कुठल्या पाणी नागरिक पट्टी घडणार नाही आणि ते पाणी देखील मी माझ्या शहरवासियांच्या पोठ्यामध्ये मी कुठल्या परिस्थितीमध्ये घडणार नाही। आणि तिसरी मागणी आमची अशी होती की जे पाणी आमच्या हक्काचं आहे ते आमच्या बंदरातनं जर कोणी गैर पद्धतीने कोणी उपसा करत असेल तर त्या उपसामध्ये आळा घालावा आणि शहरातलं पाणी हे शहरातल्या लोकांसाठीच मिळावं। म्हणजे उद्या कधी आम्हाला परिस्थिती अशी आली की मी समजा शहरामध्ये निर्णय घ्यायची वेळ आपल्याला 1 दुसरा पाणी बोर्ड आपण शहरात चालू करू, जे 1 दुसरं पाणी आम्ही सेव्हिंग करून राहणार आहे ते सेव्हिंग केलेलं पाणी हे शहरवासियांचं आहे। त्याची जर कोणी जर चोरी करणार असेल तर म्हणजे शहरातल्या लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचं आणि भलतच कोणीतरी पाणी घेऊन जायचं हा अन्याय आम्ही शहरातल्या लोकांसाठी कदापि सहन करणार नाही। हे सांगण्यासाठी आम्हाला प्रशासनाने इथं बोलावं लागलं आणि जेव्हा आमच्या लोकप्रतिनिधींनी निर्णय घेतला की आता आम्ही आमच्या पद्धतीने इथं आम्हाला उपोषण करणार आणि आपल्या सगळ्या वाघांनी या ठिकाणी बसून हे सगळे उपोषण या ठिकाणी सक्सेस पण करून दाखवलेलं आहे। आमच्या तुम्ही अवस्था बघता आज एवढी आजारी असताना देखील या पद्धतीने आज या ठिकाणी काम करतात। मग साहेबांनी प्रश्न विचारला काही आम्हाला लोकांनी राजकीय स्टँड आहे, मुळात पुढे राजकारण करावं याची देखील आपली पात्रता आपली वैयक्तिक पात्रता पद्धतीने पाहिजे। मला तर असं म्हणणं होतं की जबाबदार नगरसेवक जबाबदार असतील तर सर्व पक्षीय नगरसेवक इथं घरात हजर पाहिजे होते शहरवासियांसाठी। का आले नाही, कुणामुळे आले नाही, कोणा राजकीय संघ वाढेल, परंतु कुठं राजकारण करावं आपली एवढी पात्रता आम्ही कधी घासून दिली नाहीये। शहरातील लोक त्या पद्धतीने शून्य आहेत आणि ज्यांना जे पडतंय त्या पद्धती लोक करतायत आणि आम्हाला पद्धती मार्ग योग्य वाटला कारण येणारा महिना एप्रिल मे जून पण आपल्या 3 महिने बरोबर काढायचे। आता जर अशी परिस्थिती असेल तर येणाऱ्या काळ आपल्या दृष्टीने धोकादायक होऊ शकतो। पण प्रशासनाने मी आज कम्युनिकेशन नीट बसवणं आणि त्याची नीट घडी घालणं हे आमच्या दृष्टीने आद्य कर्तव्य होतं आणि आज ही घडी या ठिकाणी आमच्या इथे अशा बुसके या ठिकाणी आहेत यांच्या साक्षीने या ठिकाणी बसली आहे असं मी शहरवासियांना या ठिकाणी सांगतो। बरोबर ना साहेब? या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जे आम्हाला प्रयत्न करता येते सक्षम मार्गाने तिथं आम्ही 100% करू। निसर्गाने आपल्या कुणाची आरोप केली तर प्रशासनाकडे आम्ही आवाज कुठलीही मागणी करणार नाही, परंतु जे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही एक थेंब पण सोडणार नाही एवढं देखील आम्हाला कळतं। नागरिकांनी देखील पाण्याचा व्यवस्थित पद्धतीने वापर करावा अशा ठिकाणी मी शहरवासियांना सर्व आवाहन करतो आणि प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आणि खऱ्या अर्थाने जे आमचे नगरसेवक आणि घरातले सर्व शहरवासी या ठिकाणी उपोषणा बसले त्यांचा देखील मी धन्यवाद मानतो, आभार मानतो। आणि अशा त्या आल्यामुळे आज या आंदोलनाला एक वेगळी अशी ऊर्जा मिळाली आणि ऊर्जा मिळाल्यानंतर कसं सगळं प्रशासन फास्टमध्ये पळलं गेलं हे आता आम्ही गेले कसं मी या ठिकाणी अनुभवत आहे। निश्चितच या ठिकाणी जबाबदारी मीडिया म्हणून सगळे वार्ताहर या ठिकाणी आलेले आहात। या सर्व वार्ताहरांचा प्रिंट मीडिया असेल
लोक आपलं प्रिंट मीडिया असेल, तुमचा सोशल मीडिया असेल, या सर्वांचा मी मनस्वी आभार मानतो आणि खऱ्या अर्थी तुम्ही आम्हाला सहकार्य करण्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो. पांडे साहेब एक प्रश्न आहे की तुम्ही जुन्नर शिवजन्मभूमीचे प्रथम नागरिक आहात. तहसीलदार तुमचा कॉल रिसिव्ह करत नव्हते, मग अशी तहसीलदार सॉरी म्हणाले, तुम्ही आता काय सांगाल? नाही, निश्चितच प्रशासनाने काम करत असताना लोकप्रतिनिधी प्रशासनाची एकमेकांना सांगड आणि एकमेकांना हात घालून करणं काम गरजेचं असतं. उगाच सुतून नेहमी करण्यामध्ये काय मजा नसते. त्याची जबाबदारी नेहमी पार पडली तर माझी देखील उपरी मी जबाबदारी पार पाडेल, कारण हे कुणाचं वैयक्तिक घरचं भांडण अजिबात नाहीये. तहसीलदारांची जबाबदारी पार पडल्यानंतर तेव्हा त्यांनी आम्हाला या म्हटल्यानंतर आमच्या वेगवेगळे असलेला जो राग रोष उरसवा असेल तो पण काय होता, तर त्यांनी जबाबदारी नीट पार पाडली नाही आणि आम्हाला या ठिकाणी यावं लागलं. हा आमचा असलेला त्यांचा असलेला विरोध हा आमच्या पद्धतीने मावळ केलेला आहे. त्यांनी जबाबदारी पार पाडावी एवढं त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आव्हान.